तुमच्यातच आहे शिवाई, तुमच्यातच आहे तुळजाई, तुमच्यातच आहे यमाई आणि तुमच्यातच आहे शिरकाई। तुम्हाला फक्त त्यांना साथ द्यायची आहे। तुमच्या हातात तलवार, त्रिशूळ, ज्वाला, फासाचा दोर, जे मिळेल ते अस्त्र घ्या। कारण देवीला आता फक्त हळदी कुंकवाचा आणि गूळ खोबऱ्याचा नैवेद्य नकोय, तर मुंडकी हवी, असुरांची। जिजाबाई मोठ्या सगळ्यांना सांगत होतात, मग घ्या हे शस्त्र। मुंडकी हवी आहेत ना, करा वार। सगळे सांगत होते, पण जिजाबाई तुम्ही ऐकत नव्हतात। तुम्हाला पटत नव्हतं। का पटत नव्हतं? हा? जाकर कहिए अपने शाहजी राजा से कि शाहगढ़ नहीं, शिवनेरी पधारे और अपने दोनों हाथ रुमाल में बांधकर हमारे पास आए। आमचा आमच्या स्वारींवर पूर्ण विश्वास आहे। शहाजहानच काय, वाऱ्याची झुळूक सुद्धा ते आमच्यापर्यंत पोहोचू देणार नाहीत। भरोसा होता ना? रुमालात हात बांधून सामोरं आणेन अशी प्रतिज्ञा केली होती मुघल सम्राटानं। त्याचे बोल खरे ठरले। सैरभैर झालात, तुम्हाला काहीच कळत नाहीये। बाकीच्या बायका आपल्या इच्छा आकांक्षांना मुरड घालतात, तुम्ही आकार देऊ पाहताय। मग अपेक्षा भंगांचं दुःख पचवण्याची ताकद आहे? आहे का ताकद? ताबा सुटल्यागत वागू नका। जिजा काय करताय? सोडा बरं, सोडा म्हटलं ना। सासूबाई साहेब, आम्ही कुणालाही दूषण देत नाही, कुणालाही दूषण देत नाही। आम्ही स्वीकारलंय। अहो अहो स्वीकारलंयत ना, मग सोडा बघू, सोडा ना। पण डोळ्यापुढं रुमालात बांधलेले हात येत आहेत बयोबाई साहेब, त्याचं काय करू? जिजा आता पुसायला लागेल आम्हाला। अहो असं काय करताय? सोडा ना, सोडा म्हटलं ना। बघितलं, मुसळ सोडलं तरी मुठी आवडलेलंच आहे। सासूबाई साहेब, सगळं उलट पालट झालं हो।
बाजी राजे, आप घुटनों पर बैठकर गिड़गिड़ाएंगे, हमसे रहमत की भीख मांगेंगे। ये कभी सोचा नहीं था हमने। गुस्ताखी माफ हो, अगर जान जाए तो भी ऐसा रवैया हमसे नहीं होगा। नहीं नहीं, हमारी ऐसी कोई उम्मीद भी नहीं थी। हमने तो बस ऐसे ही फरमाया था। उम्मीद नहीं थी मतलब? वही उम्मीद थी। अपनी बात कहने का रियासती दस्तूर तो यही होता है। बहुत खूब पहचान है आपकी, लेकिन हमें फक्र है कि जो वक्त हमने आप पे खर्च किया वो जायज था। पण ते समद उलट पालट झालं। विस्फोट झाला समजा। अहो आपल्या राजासने असं हात बांधून नेलं नाही बघिवलं। काय रुबाब होता आणि काय झालं? सगळंच अनपेक्षित घडलं हे खरं आहे, पण राजांचा रुबाब, शाह्यांच्या भाषेत त्यांचा मिजाज तो तसाच राहील, तो बदलणार नाही। मी सांगू नाही पटणार नाही तुम्हासनी, पण आपलं राज या शाह्यांच्या नादी लागलं, तिथंच समद पसारलं, उकरून गेलं। शाह्यांच्या? हा म्हणजे हेच आदिलशाही, निजामशाही। अहो यांच्या भरोशावर आपण डाव आखला येत चुकलं, नाहीतर आपलं राज गनिमी काव्याचं वस्तात। अहो तुम्हाला सांगतो, हल्ला न करता गणगोताला शिवनेरीवरनं अलगद उचलून आणलं असतं, या कानाचं त्या कानाला कळलं बी नसतं। डाव चपखल होता, पण एक गृहीतक चुकलं। शहाजहान दौलताबाद किंवा बुरहानपूरच्या वाटेला जाईल हा राजांचा होरा होता, पण त्यानं तो चुकवला। इथे शिवनेरीच्या वाटेवर राजांना ताब्यात घेण्यासाठी तो दबा धरून बसेल हे कोणाच्या स्वप्नात सुद्धा आलं नाही। अहो तर काय, इथं पायथ्याशी फणा काढून तो खाली या उभा। पर पंत, तुम्ही तरी गडावर जाया हवं होतं। राजांना एकट्याला न्यायचं होतं म्हणून तुम्हाला नेलं नाही, मग आम्हाला पण तोच नियम लागू होता ना। अहो राजाने एकट्यानं घेऊन गेलंय, ह्योच तर खरा घोर आहे ना। आजी तसा घोर घेऊ नका, त्यांना शहाजीराजे हवेत, मारायचं नव्हतं। आणि हवेत याचा अर्थ गडावर तो नक्की तह करेल बघा। फक्त वचकून राहावं म्हणून हात बांधून नेलं। कहिए, क्या रजा है आपकी? हम आप ही से पूछ रहे हैं, क्या रजा है आपकी? भाले की नोक पर गर्दन झुकवा कर दिल की बात पूछ रहे हैं जहां पना। भला गुलामों की भी कोई ख्वाहिश होती है? गुलाम? कहिए, अब तो आपका गुलाम होने का एहसास दूर हो गया? बस आपके फरमान का इंतजार है। आपके सामने ख्वाहिश बताना सही नहीं होगा। और हमारे पीठ पीछे क्या चाहत होगी? हमने सुना था लेकिन यकीन नहीं हुआ था।
आपके मुंह से सुनना चाहते हैं। आजादी का तख्त। आसमान का हर सितारा चांद होने की चाहत रखता है, इसमें गैर क्या है? हम भी तो आपको शाहजी राजा बुलाते हैं, लेकिन तख्त नशीन सिर्फ एक ही होता है, और वो हम हैं। लेकिन हम आपको सल्तनत मुगलिया का अदमा खिदमतगार होने का मौका देना चाहते हैं। खिदमतगार, पुनः चाकरी। मामूली नहीं, 11,000 मनसबदार बनाकर आपकी इज्जत अफजाई करेंगे हम। बोलिए, कबूल है? रक्त आणि घाम गाळून स्वराज्याचे ठाई सेवा रुजू करायची शपथ आम्ही म्हणजे शहाजी राजे बिन मालोजी राजे भोसले उभयता बेलपत्र वाहून घेत आहोत। आजपासून आपलं स्वतंत्र राज्य आपण घोषित करत आहोत। आपला राजा शहाजी राजा आहे। अरे लय पराक्रमी तो, फौजेतल्या शिपायावर पोटच्या लेकराप्रमाणे जीव लावतोय। जसा राजा तशी प्रजा होणारच ना। शंभू महादेवा शक्ती दे, स्वराज्याच्या दिशेनं पुन्हा झेपावण्यासाठी एक पाऊल मागे जाण्याची शक्ती दे। ज्यादा सोचने की हालत में आप वैसे भी नहीं हैं शाहजी राजे। बोलिए, मनसबदारी कबूल है? कबूल है। पंत, वयानं तुम्ही लहान आहेसा, थोडं रडला असता तर नक्की तुम्हाला गडावर न्याला असतं। अजून तुमच्या डोक्यात तेच चालू आहे? कमाल आहे तुमची भाजी। आणि आम्ही जाऊन असं काय झालं असतं ते तरी सांगा। अहो असं कसं? आदिलशाच्या दरबारात पाहिलं की तुम्हासनी। पंत, अहो तुम्ही कोणाच्या बी पुढ्यात गोगलगाय बनून कळू नद्यात डाव टाकू शकताय। जीभ लई चांगली चालते बघा तुमची। बाजी, याला कौतुक म्हणावं की टोमणा? घ्या आता, म्या कशाला टोमणा देऊ? पर पंत, आपले राज निराळे आहेत, लई हळवा माणूस आहे। म्हणून आम्हाला जायला हवं असं म्हणता? अहो नाही नाही, तुम्हासनी दगड नाही म्हणत आहे म्या। कसंही पंत, अहो उंजळभर भावना प्रत्येकाच्या वाट्याला असतात हो, पर कुणाच्या तरी वाट्याला भळभर भावना आल्या तर त्यो माणूस हळवा होणारच का नाही? अहो नाहीतर निजामाचं पत्र आल्यानंतर ते पाणी पाणी का झालं असतं सांगा की तुम्हीच। ते वेगळं आहे बाजी, इथे ते वेगळे असणार, एकच कसे असतील? अहो का नाही सांगा ना, का नाही? तिथं तो शाहजहा बोलण्या बोलण्यात काय बी कबूल करून घेईल। तो बोलण्या बोलण्यात कबूल करून घेईल आणि राजांना ते कळणार नाही असं वाटतंय ना? आणि म्हणून आम्ही जायला हवं असं म्हणताय ना? मग एक ध्यानात घ्या, आम्ही जी काही जीप चालवतो ती त्यांच्याचमुळे, त्यांचंच अनुकरण असं म्हणा ना। बोलण्यात ते हातास येणार नाहीत। आम्ही एक आहोत तर ते 7 आहेत। बादशाह सलामत का इस्तकबाल बुलंद हो। मुगलिया सल्तनत के बादशाह से हम ये दरख्वास्त करते हैं कि आवाम को खुली सांस नहीं मिल रही। मुगलिया सल्तनत, बादशाह, वफादार, ये लफ्ज बहुत ही अहमियत रखते हैं। पहले इन्हें आप जोड़िए, फिर हमारे कान आपकी दरख्वास्त सुन पाएंगे।
मुगलिया सल्तनत के वफादार मनसबदार होने के नाते हम पातशाह सलामत से दरख्वास्त करते हैं कि आवाम को खुली सांस मिलनी चाहिए। अब हमारे कानों को और हमारे दिल को सुकून मिला। कहिए, जरा खुल के बताइए, आपकी अर्जी क्या है? हुजूर, मुगलिया सल्तनत की फौज शिवनेरी गढ़ के नीचे है। आम लोगों को बहुत परेशानी होती है। ये हमारी रसद तोड़ने से पहले सोचना चाहिए था। जब रसद टूटेगी तो फौज को परेशानी होगी। ऐसे में अपने पेट के लिए वो क्या करेंगे? गुस्ताखी मुआफ हो, मगर अभी हम मुगलिया सल्तनत के वफादार मनसबदार होने के नाते आपसे ये अर्जी कर रहे हैं। वफादार मुगलिया सल्तनत। मंजूर है, बोलिए और क्या क्या अर्जी है आपकी, फरमाइए। जी, हमारे भाई खेड़ोजी राजे और गोमाजी नाइक पानसंबर, इन दोनों को रिहा किया जाए। हाँ, क्यों नहीं, अब तो वो भी हमारे वफादार कहलाएंगे, है ना? हुजूर, गोमाजी नाइक हमारे ही साथी है, मगर खेड़ोजी राजे निजाम शाही के मनसबदार हैं। हाँ, तो निजाम शाही भी तो हमारी ही जागीर है, उस नाते वो भी हमारे वफादार ही हुए। महाबत खान से कहिए कि जुन्नर जाकर उनको रिहा कर दे। हुजूर, महाबत खान साहब नहीं, वो तो बहुत बड़े हैं। इनके लिए तो हमारे सहयोगी हिराजी ही काफी है। हिराजी से कहिए जुन्नर जाने के लिए। हम जानते हैं आपने बहाना बनाया है। अगर खेड़ोजी राजा को रिहा करने के लिए महाबत खान जाएंगे तो दोनों में से कोई एक ही जिंदा रह पाएगा, है ना? आपकी मेहरबानी से कोशिश की। कहिए, और क्या अर्जी है? अर्जी नहीं, तहकीक कह सकते हैं। आपने हमें मनसबदार किया, 11,000 से नवाजा है आपको, तो इतनी रहमदिली दक्खन में किसी मनसबदार के नसीब नहीं होगी। बिल्कुल सही। तो और निजाम शाही भी मुगलिया सल्तनत की जागीर है। कहना क्या चाहते हो तुम? मुगलिया सल्तनत के वफादार मनसबदार होने के नाते निजाम शाही पर भी हमारा हुक्म चलेगा ना? शेरों के जमावड़े में चीते की चाल चल रहे हैं आप शाहजी राजे। जो आपने महाबत खान और खेड़ोजी राजा के बीच किया, वही हमें आपके और फतेह खान के बीच करना होगा। तब तक आपको भी वफादारी साबित करनी होगी। अरे इकडे ये की जरा. कार मराठी कळत नाही का? अरे इधर आओ. सोडे हात मोकळं कर. अरे का ते तर विचार बाबा. ये बाबा, एकतर लई ताण लागली आणि हात पाय सुद्धा अवघडलेत आमचे. हा, अरे काय कानानं ऐकू येत नाही का? अहो काय वय पण म्हणन नाही पण म्हणन. बघा पंत माज कसा असतोय बघा.
बाजी, अहो ही शहाजी राजांची पद्धत. ही म्हणजे म्या नाही उमगलो. म्हणजे आता बघा, तुम्ही जर आधी पाणी मागितलं असतं तर ते मिळालं असतं का? नाही. पण तुम्ही आधी हात सोडायला सांगितलेत म्हणून पाणी तरी मिळालं. हा म्हणजे ऐकायचं नाही असंच ना, जे मागाल ते द्यायचं नाही. नाही बाजी, तसं नाही. ह्याचा अर्थ असा की परातभर मागाल तर वाटीभर मिळणार. आणि हे राजांना देखील माहिती आहे. राजे पण मागणी तशीच करणार. त्यामुळेच तर त्यांना हवंय ते किमान पदरात पडेल. असं होय. तुम्ही काय राज काय हे असलं काहीतरी डोक्यानं करताय. आम्ही आपलं असंच ओझ्या बरोबर शिंगरू. शाहजी राजे, अभी तो शुरुआत है. वफादारी से आप दक्खन क्या, काबुल से कंदहार तक उड़ान भर सकते हैं. लेकिन अभी आपको मांगने में और हमें आपको देने में खुशी हो, ऐसी कोई बात कीजिए. बस हमारे पुरखों की जमीन हमारे हवाले हो, जिसे मुकासा कहते हैं. यानी मुल्क किसी का भी हो, वो इलाका हमारा ही होगा. ये मुल्क हमारा है और हमारा ही रहेगा. चलिए, आपकी खुशी के लिए हम मुकासा भी देते हैं. फरमाइए, कौन सा इलाका? पुणे सुपे इलाका. वैसे तो संगमनेर, नासिक, जुन्नर. बस 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 बस, जरा आराम से सांस तो ले लीजिए. फिलहाल पुणे सूबे तक ठीक है. पहले ही मुलाकात में क्या पूरा दक्खन कब्जे में कर लेंगे आप? आपकी मेहरबानी. आपकी सारी अर्जी मंजूर करते हैं. अब आपने जो जो जीता है वो सब मुगलिया सल्तनत का हुआ, और उन सब पर मुगलिया सल्तनत का परचम लहराने दो. हम चाहते हैं कि उत्तर से लेकर दक्खन तक सिर्फ एक ही परचम लहराए, मुगलिया सल्तनत का. मुगलिया सल्तनत का परचम. आम्हाला इथं का आणलं आहे? का म्हणजे आपण शिवाई देवीकडे काय येतो? अहो, तुमचं कुंकू शिवाई देवीमुळे अखंड आहे. तिचे आभार माना. हात जोडा, डोकं टेका. आणि आधी हाताची मूठ सोडा बरं. शुभा, चला पाया पडा, डोकं टेका. आम्ही देवीला काय म्हणायचे आहे? काही नाही, नुसतं डोकं टेका. या. शिवाय देवी, हे तुझंच लेकरू आहे. सदैव पाठीशी राहा यांच्या. शुभा, चला. चल. तुम्हाला अजूनही उमगत नाहीये, कसलंच भान नाहीये.
अहो आपण शिवाई देवी समोर उभ्या आहोत, तुम्ही आमच्याच कडे बघताय. तिकडे बघा तरी, बघा. आऊसाहेबांना काय झालं होतं? त्यांना ना आत्ता काही उमगत नाहीये. उमगत नाही म्हणजे? बसा. उमगत नाही म्हणजे आत्ता त्या आपल्यात आहेत पण आपल्यात नाहीयेत. बाई आजी, तुम्हाला ना काही कळतच नाही. आपल्यात असून आपल्यात नाही असं कसं होईल? थोरल्या आऊसाहेब बोलताय म्हणजे ते आपल्यातच आहे. आम्हाला ठाऊक आहे तुमचा अपेक्षाभंग झाला आहे. तुम्हाला खूप दुःख झालंय, राग येतोय, स्वतःची चीड येते आहे. आपण काहीच करू शकत नाही का असंही वाटतंय. सगळंच प्रतिकूल आहे, पण आम्हाला मात्र आनंद झालाय. आता हे कसं समजलं? हे वाक्य पोचलं ना? हो, आम्हाला आनंद झालाय याचा अर्थ तुम्हाला समजतोय का? आम्हाला आनंद झालाय कसला ते विचारा, विचारा ना. आम्हीच सांगतो, आम्हाला या गोष्टीचा आनंद आहे की आमचा पोटचा लेक शहाजी राजे म्हणजे तुमचं कुंकू सही सलामत जिवंत आहे. भले रुमालात हात बांधून यावं लागलं असेल, पण मुघलांसमोर, शहाजहान समोर ते जिवंत आहेत आणि आम्हाला या गोष्टीचं मोल आहे. स्वराज्याचा हा प्रयत्न फसला असेल, फसू देत, हरकत नाही. पण जिवंत असतील तर 10 वेळेला प्रयत्न करतील. आऊसाहेबांची मूठ पाहिले कशी होती ते? हो, आम्हाला तर वाटलं त्यांच्या हातात मुसळ नाही, समशेर आहे. आव, जोश सगळा अगदी तसाच होता. आम्हाला तशी मूठ वळता येत नाही का? नाही आहे. अहो, तुमचं वय आहे का आत्ता? जेव्हा पाहिजे तेव्हा येईल. हा, आऊसाहेबांना येते, मग आम्हाला काय येत नाही? आम्ही जाऊन विचार. नको, आत्ता नको. हा, मागाहून विचारा तुमच्या आऊसाहेबांना. शहाजीराजांना काही आनंद होत असणार आहे असं वाटतंय तुम्हाला? पण प्रत्येक वेळी आशेचा किरण हा कुठून तरी दिसतोच.
आणि यावर राजांचा विश्वास आहे. ते कुठली तरी संधी ही शोधून काढणारच. चला आता. मौका परस्ती कोई सीखे थे इन मराठों से. हाँ, छोड़ो इनको. बाजी, म्हणजे शहाजी राजांनी संधी साधली, नाहीतर ह्याचा आवाज काय वाढला नसता. ए पंडित, बहुत हंसी आ रही है तुझको? हाँ, बहुत मजा आ रहा है तुझको? आजाद यहां से नहीं, दुनिया से कर दूंगा, समझे? कोई नहीं रोक सकता मुझे. अरे पण एवढी फुनफुन कशापायी येड्या? सोडलायस ना व? मग एवढं टकुरा कशापायी गरम करतोयस? फिर से उन्हें गुस्सा आएगा. नहीं, वो कह रहे हैं कि आप तो हमारे शाहजी राजा को बंदी बनाकर लेकर गए थे. आपको तो खुश होना चाहिए, नहीं? कौन बंदी, कौन पाशा, यही समझ में नहीं आ रहा था. आपके राजा जी ने क्या शहद खिलाया क्या मालूम. हमारे पाशा तो उनके इशारों पे नाचने लगे. दक्कन जो हमें कबूल किया था वो उनके हवाले कर दिया. आपको छोड़कर दक्कन उन्हें दिया? आप लोग बहुत जादू टोना करते हो. इतने से समय में क्या मंत्र चला दिया मालूम नहीं. ये सब जिसने किया वो मोहम्मद खान है. उसके हाथ में क्या दिया बतूला. पण तर आपल्या राजांना संधी साधलेली. हे येड्या, तुझ्या अंगावरची कापड शिल्लक ठेवली आहे नशीब समज तुझं. आणि आता जसं आम्हाला सोडलंय तसं तिथं गोमाजी आणि खेळोजी राजांना पण सोडलं असेलच की. हा? हा? अरे बोल की रे. गेला बघा बेन, बोलल्या बिगर गेलं. आता तुम्ही खेळोजी राजांना सोडण्याचा विषय काढला तर त्याच्या शेपटावरच पाय पडला नाही का? हिराजी, तू भी वलीस राहायला आला का काय? वलीच राहतील माझं दुश्मन. म्या कशाला वलीच राहू. म्या तर तुम्हा दोघांनी सोडाय आलोय बघा. खरंच हिराजी, तू आम्हाला सोडवायला आलायस? भैराज, अवघडावरचा कागद घेऊन आलोय. कुणाची हिंमत झाली नाही मला अडवायची. हा, आणि म्या काही लपत छपत नाही आलो. चांगला ताट मानेन आलोय बघा. म्हणजे नक्की झालं तरी काय? शहाजी राजे शिवनेरीवर हल्ला करण्याचा बहाणा करणार होते हे शहाजहानला त्याच्या पैद्याने सांगितलं होतं. पुढं काय झालं? पुढं शहाजहान आपल्या शहाजी राजांना रुमालात हात बांधून गडाव घेऊन गेला बघा. त्याच्या पुढं काय झालं मला ठावं नाही. तर दोघांनी बी तुम्हाला सोडवायचा हुकूम दिला. हा, दोघांनी म्हणजे? अहो, दोघं म्हणजे शहाजहान आणि आपलं शहाजीराज. त्यांच्यात काहीतरी बोलणं चाललं होतं ना, तेव्हाच हुकूम दिला. शहाजी राजे बोलणी करत होते ना? होय. मग शहाजहान काय कुणीही पुढे असू दे, कधी अर्ध्यातून कापतील ते समोरच्याला पण कळणार नाही. चिजाक्का? चिजाक्का कशा आहे ती?
जिजाकाव कशा पायोगी पायांना शिनवता? अगं अजून स्वारींची भेट झाली नाही. अजून मसलती संपल्या नाहीत का? काय ठाव हा पर वाड्यात समधी म्हणतात का तह चाललाय? तह नाही ग, याला तह नाही म्हणत. दोन्हीकडच्या मागण्या त्यात केलेला समझोता याला तह म्हणतात. शहाजहान मुघल सम्राट आहे, त्याच्याबरोबर तह कसा होईल? मग राजा काय कमी आहेत का काय? अव एका मुलकाच्या राजाशीच दुसऱ्या मुलकाचा राजा बोलतो ना व. हो, ही सुद्धा साधी सुधी गोष्ट नाहीये. काय हो, असं दाराआडून लपून लपून का बघत होतात आणि न बोलावता का आलात आता? तुम्ही हसलात ना म्हणून आलो. आणि मग आधी काय झालं होतं? काय माहित, भैयाजी म्हणाल्या तुम्ही आपल्यात असून आपल्यात नव्हता. असं म्हणाल्या? आम्हाला नाही पटलं. पण त्या नेमकंच बोलल्या शिवबा. असं कसं आऊसाहेब? अहो, आता बायजा मावशीकडे जा, चंद्री मावशीकडे जा असं आम्ही तुम्हाला म्हणतो, तेव्हा तुम्हाला आधी त्या दिसतात, त्यांचं घर डोळ्यासमोर येतं. असं होतं ना? आम्ही कितीही वेळा गेलो, कधीही गेलो तर बायजा मावशी काय करते ठाऊक आहे? आमच्यावरून भाकर तुकडा ओवाळून टाकते. बघा, म्हणजे आता सुद्धा नाव काढल्या काढल्या मनानं तुम्ही तिथं जाऊन आलात. शरीरानं तुम्ही इथं आहात, पण मनानं नाही. आमचंही तसंच झालं होतं. मग हे तर चांगलंच आहे ना. मग तुम्हाला राग का आला होता? ते आमचं चुकलं. राग आला हे चुकलंच. आम्हालाही राग येतो. आजोबा, भयो आजी, थोरल्या आऊसाहेब, राग सगळ्यांनाच येतो. राग प्रत्येकालाच येतो शिवबा, पण तो ना, तो आपल्याला क्षणात दृष्टीहीन करतो. काहीच दिसेनासं होतं. तुम्हाला पण दिसत नव्हतं? दिसत नव्हतं म्हणूनच इतकी महत्वाची गोष्ट आम्हाला कळलीच नाही. कुठली महत्वाची गोष्ट आऊसाहेब? की दोन मुलुखातले दोन राजे एकमेकांशी बोलतायत.